महाराष्ट्र में प्रशासनिक कार्यों में हो रही देरी, दलाल व्यवस्था और सरकारी वाहनों के कथित दुरुपयोग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस ने सरकार पर निशाना साधा है। पार्टी ने कहा कि नागरिकों को फाइलों की जानकारी, अधिकारियों की मंजूरी और विभागीय प्रक्रिया के लिए बार बार कार्यालयों के चक्कर लगाने पड़ रहे हैं, जिससे ईंधन, समय और धन का भारी नुकसान हो रहा है। पार्टी ने सभी विभागों में ऑनलाइन फाइल ट्रैकिंग, वीडियो हियरिंग, नागरिक सेवा गारंटी कानून और डीम्स अप्रूवल प्रणाली लागू करने की मांग की है। साथ ही सरकारी वाहनों पर जीपीएस ट्रैकिंग, निजी उपयोग पर रोक और दलाल व्यवस्था के खिलाफ विशेष अभियान चलाने की मांग की गई है। माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे आवाहन केलं आहे की इंधन बचत करा, पैशाची बचत करा, सोनं खरेदी करू नका, त्या याच्यावर आम्ही सुद्धा असं ठरवलं की बा या शहरामध्ये जितके ऑफिसेस आहेत तिथे रोज जनता जाते, कमीत कमी 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी जातात। जसं आता ताईंनी सांगितलं की बा तिथे असं डिसाईड करायला पाहिजे की तू 15 दिवसानंतर आहे, 1 महिन्यानंतर आहे, किंवा आता ऑनलाईन आहे तर ऑनलाईन तुम्ही उत्तरं द्यायला पाहिजे। ते सगळं न करता प्रत्येक व्यक्ती जर तिथे जाऊन बसला त्याचा वेळ जातो, त्याचा पैसा जातो, इंधन जातं, या सगळ्या गोष्टी खर्च होतात। म्हणून आम्ही नागपूरच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आवाहन करत आहे की ज्या दिवशी तुम्हाला काम असेल त्याच दिवशी तुम्ही तिथे जा आणि ज्या दिवशी तुम्हाला तो ऑफिसर किंवा जो कोणी तिथे असेल अथॉरिटी ती ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी जा। पण मी माननीय मुख्यमंत्री यांनाच एक आवाहन करेन की तुम्ही एक आदेश काढा की या प्रत्येक ऑफिसेस जे सरकारी ऑफिसेस आहे इथे एक दिवस तुम्ही असं ठरवा ना, आज जर त्यांनी पत्र दिलं आहे तर त्याला 8 दिवसानंतर बोलवा किंवा 15 दिवसानंतर, त्याला रोज रोज तो तिथे येतो, तुमचे ऑफिसर त्या ठिकाणी राहत नाही, ज्याच्यामुळे इंधन खर्च होतं, पैसा खर्च होतो, माणसाचा वेळ जातो। तर या गोष्टीपासून लगाम लागला पाहिजे असं आम्हाला वाटतं। म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली। पुढील भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी राहणार आहे की सुट्टीच्या दिवशी जर कोणी सरकारी ऑफिसर आपल्या परिवारासाठी गाडीचा वापर करत असेल तर त्या गाड्या त्याच ठिकाणी पकडून आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये नाही तर त्या अथॉरिटीच्या कोणाला तरी बोलवून ती गाडी त्याला सुपूर्द करू, त्या परिवाराला गाडीच्या खाली उतरवा। नाही, त्या आमच्या सत्ता पक्ष नेता आहेत, ह्या बोलतील त्याच्यावर। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या फोटोवर नसेल, कुठेतरी लावलं असेल कोणत्या कांट्यात वरती यंत्र, तर कोणी लावलं, काय लावलं त्याची माहिती घेऊ आता, कारण की अजून आम्हाला माहीत नाही। आज ते वर्तमानपत्रात आला आहे, त्याच्यामुळे मला मगाशी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांचे फोन आले, मुंबईवरून 2-3 चॅनलचे फोन आले की काय आहे म्हणून, पण मला ते माहीत नसल्यामुळे मी काही ते त्याच्यावर बोलू शकत नाही। पण हे असं लागलं असेल तर ते बरोबर नाही असं मला वाटतं, काढून घ्यावं ते ज्यांनी लावलं असेल त्यांनी।